माग पुरा बॅगा बिगा पडल्यात. फुल पाणी बिनी पॉवर बँक हे काय साई बांगड्या घालतो वाटतं. हा रस्ता कुठं जातो पुढं? त्र्यंबक प्रेग्नेंटच्या उलट्या येतात. गर्लफ्रेंड दिली जेमतेम तिला पोहोचली बोल लोटात लाटत नाशिक त्र्यंबक पण रात्री 12:30 वाजता भाऊ. भाऊसर कुठे राहता? कांदा भाऊसर कुठे राहता? बाप रात्री त्यांना वाटलं बसाय विसायचा कार्यक्रम आहे. जरा इज्जत इतना विचार. अपन किधर से आ रहे हैं किधर कुछ आ रहे ये बस्ती में पाका रे. Hey guys, what's welcome back to the new episode of Bolula. Hope you guys are doing absolutely fine. Guys, आता टाइम होतोय रात्रीचे 11:35. मी बसलो घराच्या बाहेर पाण्याची बॉटल घेऊन, कारण सोहम आणि साई येत आहे मला आता भेटायला. त्यांचा किती वाजता प्लॅन बनला? 9:30ला म्हणे दर्पणकडे जाऊ म्हणे भेटायला गावाला. बाप, मी घरात काय सांगून आलो आहे की मला म्हणजे रोहित आला आहे बाहेर भेटायला, रोहितला भेटायला चाललो आहे आणि पाण्याची बॉटल का बघ म्हणे. बाप, रात्री त्यांना वाटलं बसाय विसायचा कार्यक्रम आहे. काहीच आम्ही दारू बिरू कोणीच पित नाही. काहीच चुकीचा अर्थ काढू नका. आता सोहम येतं भेटायला, गाडीतच बसू, बाहेर बसलो तर आवाज जास्त घुमेल, कारण गावात कसं राहतं लोक लवकर झोपतात आणि त्यांचे कान एकदम सापासारखे राहतात. लगेच उठून जातं काय झालं काय झालं. मग आम्ही लगेच उठून गेली वो काय झालं. मग दिदीला सांगून आलो मी बाहेर. बस ते पोचतं जाता कुठं होते, हां 99 जवळ होते. बस आले की तुम्हाला व्लॉग कंटिन्यू करतो गाईस. कंटिन्यू बनून राहा आणि हा व्लॉग मी नक्की पोस्ट करणार आहे. मी इतके व्लॉग्स बनवले पण मी पोस्टच करत नाही, सर्व डिलीट होऊन जात आहे माझ्याकडून. जाऊ द्या गाईस, आजच्या दिवस भारी होता. काल थोडा विषय खोल झाला होता, विषय खोल पृथ्वी खोल झाली होती. बस आता ते येत आहे व्लॉग बनवतो मी कंटिन्यू. मी जास्त बोर करते, डायरेक्ट सोहमला घेऊ व्लॉगमध्ये. बाय गाईस. गाईस भडवी गँग आली गाईस. भाऊसर कुठे राहता? कांदा भाऊसर कुठे राहता? कोणते भाऊसा? ते भाऊसर आणि ते चल ना पुलाकडे घे ना. जाऊ दे सर. कोणता पूल? मोठा पूल नाही रे गाईज, भडवी गँग इन द हाऊस गाईज. मी गाईजला तेच म्हणत होतो, म्हटलं मी तुम्हाला बोर करत नाही गाईजला उद्या. म्हटलं पहिले थांबा. अरे हा येतोय. अरे अपलोडच होत नाही असा विषय झालाय. मी बापाने दोन बघून घेतो. फुल झाला सगळं. काय म्हणतोस? काय नाही भाऊ, तुला कोण भेटलं होतं? काका वाले काका 3-4 काका भेटले होते. जाडे काका. फुला डायरेक्ट आप नाही जा आवडतच बी नाही आपल्याला. आज मी काय अरे खरे तुझा मोबाईल हरला म्हणे. म्हणजे काय काय आलं? मम्मीचं घेऊन आलो. काय आलं? मोबाईलला फक्त झालं. फुल झालं का मोबाईल? साई सर्व सोड. अरे मीडिया वर्गातल्या पोरांना बी पोरींना बी शिकून दिले फुलला फुल आप नाही. फुल साफ नाही करायचं. ऐक ना, हा सातारा गेलो होतो. साताऱ्याला गेला होता. हा मध्ये वॉशरूमला थांबलो. वॉशरूम मध्ये इथं आई ना वॉशरूमला थांबलो मी. मला एकदम हे होतं, एकदम झोपेत होतो. जाऊ दे सर, जाऊ दे. हा दरवाजा खोलला, फोन पडला. फोन कुठं सीट मध्ये पडला का? नाही असं पडलं, इथे सीट न पडला खाली पहिले. हा दरवाजा लावतो लागत नाही बेंच. म्हटलं वापस खाली घेतलं, पडला खाली. पण मला काय माहिती घरी आठवलं, अरे म्हणजे मी असं केलं होतं फोन पडला माझं. आणि तू कुठं बसला तेव्हा? जाऊ दे सोड. तू कुठं बसला होता पण तेव्हा? त्या बसलो होतो म्हणजे आपण तू राहू दे, इथेच राहू दे ना. अरे मुताला उतरलो. अच्छा, म्हणजे तू ट्रॅव्हल मध्ये झाला असा विषय? गाडी कार मध्ये झाला आणि पडून गेला मोबाईल. म्हणजे मोबाईल होता फुल झाला ना रे. काय म्हणतो सोहम भाऊ? अजून काय नवीन प्लॅन ट्रिप बिप करा का रे? नवीन ट्रिप प्लॅन करा भाई. दारू पिले तरी बी नवीन प्लॅन ट्रिप करा. फुल गाईज हे बघ, तुम्हाला मी सांगतो फुलच करायचं. हाफ कधी करायचं नाही. आवडतच नाही आम्हाला. काय सही हाफ केला काय होतं? मुळवा तरी बघा तर दूर एक सोबत होता, मग गाडीवर वाकडा बसावं लागतं. फुला डायरेक्ट फुल हाफ नाही. गाईज सोमची माझी एक ट्रिप प्लॅन म्हणजे दोन प्लॅन ट्रिप झालेले आहेत. 2 ट्रिप प्लॅन झालेले आहेत. तुम्हाला दाखवतोय मी. ते म्हणकर एक मिनिट. सॉरी डार्लिंग, सॉरी डार्लिंग, सॉरी डार्लिंग. नाना वेलकम टू ब्लॉग. नाना कुठे गेला नाना? ए बाय असं फुल करायचं, फुल हाफ नाही करायचं. मेरी जान आला एक सर असं करा.
बारामतीकर कार्तिक भाऊची चौधरी हो बा गर्लफ्रेंड ने दिली बाहेर फुल चालू आहे बा मी तुम्हाला दाखवतोय बा ठीक आहे नाही रे गाईज विषय तर खोल आता होईल आम्ही चाललोय आता त्र्यंबकेश्वर फिरायला साईला माहित नाहीये खरंच माहिती खरं त्र्यंबक चाललोय बघा काही डिझेल फुल आहे डायरेक्ट गाईज आम्ही उभं डायरेक्ट पुलावर स्मशान साई मी काय म्हणतो तुझ्या बोलला साईच्या घराकडे जातोय साईच्या आपण विचारलं कुठे घेऊन चालला होता अरे काय झालं फुल झालं याच्या घरी हा याला फोन केला हा. मम्मी म्हणे सोम बोलतोय म्हणे याला दिला तर साईला म्हटलं 2 मिनिटात हे आपल्याला जायचं झालं बा खाली म्हणे किधर जाने का म्हटलं तू सिर्फ गाडी में बैठ तो चल ना जाने का फुला डायरेक्ट आणि मेरे को बोलता मेरे पप्पा को बोलेला है ते तू नीचे आयला तो हम नीचे बैठे फुला आणि घरी रोहितचं नाव करून आलोय साईने सोमने काय नाव केलं माहिती गाडीची बॅटरी चार्जिंग करायला आलाय फुला डायरेक्ट आप नाही आप आवडतच नाही काही आता चाललोय आम्ही इकडं पुढचा सरळ रस्ता त्र्यंबकला जातो खरे रस्ता त्र्यंबक जातो ना ओ हा रस्ता कुठं जातो पुढं रस्ता पुढे त्र्यंबकेश्वर त्र्यंबक जातो ना जाऊ मग आपण हा बघा माथेरानचा घाट आहे काही म्हातार आता बसतो काही गाडीमध्ये कसं कुत्रा मित्र धरून काढे विषय खोल पृथ्वी खोलून जाईल फुला डायरेक्ट हाफ नाहीच थांबा गाईस तुम्हाला आपलं ऋषिकेशच्या मंदिराचं दर्शन करून ऑनलाईन ऑनलाईन गाईज असं आम्ही चाललो पास बघा याच्यात डिझेल घेतलंय आम्ही खरंच चाललोय त्र्यंबकेश्वर मागं पुरा बॅगा बिगा पडल्या आहेत पाणी बिनी सगळं फुल पाणी बिनी पॉवर बँक हे काय साई बांगड्या घालतो वाटतं ओमकारेश्वर जोगसार पाठ आम्ही चाललोय मलेशियाला नाही सॉरी आम्ही चाललोय रशियाला बँगलोर तरी म्हण बँकॉक नका ना पहिले रशिया जाऊ रशियामध्ये एमबीबीएस करू 4 वर्षाचं एमबीबीएस झालं 2 वर्षाची इंटर्नशिप कझाकिस्तान मध्ये करू पैसे कमवले थायलंड जाऊ मलेशिया जाऊ माळी जाऊ थायलंडला जाऊ तिथं कोणतं मस्ती डायरेक्ट साखरेचं हेलिकॉप्टर तुम्हाला काय सांगतो मी रशियाला आमचा मित्र बी ऋषिकेश शेलार हो बाई ते झालं गांडे मग ऋषिकेश शेलार मला चालू ना ऋषिकेश शेलार मला एकदा इथं ठेव रे समोर ठेवा मोबाईल ऋषिकेश शेलार मला एकदा काय बोलला म्हणे म्हटलं भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे भाऊ तू काय गिफ्ट मागू नको मागून तूच मला गिफ्ट देतो म्हणे काय म्हटलं येतं नाही रशियन फुल डायरी बाय सोमचे माझे आलपाय उलटीवरून घे आता प्रेग्नेंटच्या उलट्या येतात त्याला सोम डोळे दाखव हसून डोळे पण असं वाटायला दारू बिरू पिली भाऊ हो नाना तुला आठवतं का एकदा 9वी मध्ये पाय तो सोनाली आपली क्लास टीचर होती आठवतं का तुला सो मला भाऊ म्हणे वायर लेट म्हणे माझ्या बाबा लेट बाबा आला भाऊ मॅडमलाच गोडे लावून दिले फुल आवाज तेव्हाच ना तुला आठवलं का माहिती मग मास पैसे लागते का चोखो साला फुल हे बाय जिंदगीत फुल करायचं हाफ करायचं रे आता आम्ही निघतो त्र्यंबकेश्वरला चालतो का रिॲक्शन तर का तुला भेटायला येऊ का आम्ही करायला चाललोय इज्जत विचार अरे नाना विषय काय होता माझ्या जिजूंच्या काकाच्या मुलीचं लग्न होतं भाऊ आम्ही लग्नात जाणार होतो याला म्हटलं सोम्या आपण एकटीन जाऊ नाही भाऊ अल्टो काढू म्हणे 3 रुपये किलोमीटर पडते म्हणे म्हटलं ठीक आहे काढू होतंय आम्ही निघालो बरं का मग नाशिकचा प्लॅन म्हणला लग्न झालं म्हणे थोडं मामाकडे काम केलं मामाकडून नाशिकचा मॉल फिरायला गेलो बघा भाऊ त्र्यंबक फिरून येऊ म्हणे बाप 1 दिवसाची ट्रिप 2 दिवसात फुल हाफ नाही फुल डायरेक्ट का रात्री तुला माहिती का आल्टोची लाईट पडायची नाही भाऊ जेमतेम तिला पोहोचली भाऊ लोटात लाटत नाशिक त्र्यंबक पण रात्री 12:30 वाजता भाऊ तिथं रूम भेटे ना भाऊ आणि म्हणे पार्किंग नाही म्हणे मग आम्ही गाडीत झोपू भाऊ तुम्हाला फक्त जागा ते म्हणतो फुल डायरेक्ट सोम्या आप नाही आपलं नाही आप करायचं नाही साई म्हणून सांगतो तुला
अशी बॉडी बनव हे पाय अशी कुठे गेली इथं होती रे अरे बॉडी कुठे गेली बॉडी बी हारली बॉडीने बी धोका दिला फुल केला डायरेक्ट हा अरे आडवा कर रे मा भाऊ लढवा ना आडवसत नाही ना रे अरे उभा अरे मग एक काम कर ना वाईड अँगल कर ना मा भाऊ ए मा भाऊ थांब ना भाऊ ए भाऊ थांब ना भाऊ हे बघ तुला फुल करू का मी त्याच्या हालत दाखव त्याच्या हालत दाखव गाईज आता आम्ही कॉलेजला तुम्ही बाकीच्या क्लिप्स पाहिल्या असतील काल रात्रीच्या क्लिप्स आम्ही आलो सरांना बोलवायला आता आम्ही चाललो भरती लॅबमध्ये आमचं प्रॅक्टिकल झाले केव्हाचे बसतो टाइमपास कॉलेज गाईज व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाकी क्लिप बाय